नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। रेल्वेतर्फे लोटे MIDC येथे उभारण्यात येणाऱ्या कारखान्यामुळे कोकणच्या औद्योगिकीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन। सहकारी संस्था राजकारण विरहित असल्या पाहिजेत, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे, जिल्हा बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी केले आवाहन। आणि सुमारे 300 कोटी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या रेल्वेच्या कारखान्यामुळे कोकणातील 2000 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने अच्छे दिनाला झाली सुरुवात, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री रामदार अनंत गीते यांची ग्वाही। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। RK फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम। गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं RK फर्निचर। नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन। सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध। मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त RK फर्निचर मध्ये उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता RK फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी। संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49। आता बातम्या पाहूया विस्तारानं। रेल्वेतर्फे लोटे येथे उभारण्यात येणाऱ्या कारखान्यामुळे कोकणच्या औद्योगिकीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांनी केले आहे। मला माझ्या काही सहकार्यांनी रेल्वे बोर्डातल्या सांगितलं की सर इकडे करून फायदा होणार नाही। म्हटलं बरोबर आहे, फायदा रेल्वेचा होईल, नक्कीच होईल पुढच्या काळामध्ये, त्याच्याशिवाय आपण करणारच नाही। परंतु त्याचबरोबर कोकणचा फायदा होणार आहे की नाही आपण बघूया। कारण दुर्दैवाने कोकणामध्ये औद्योगिकरण नाही, आणि औद्योगिकरण नाही म्हणून आणखीन काही होत नाही। आता हा कारखाना झाल्यानंतर मला खात्री आहे त्यामुळे एक नवीन औद्योगिकरणाच्या गोष्टीला गती आहे। हा कारखाना कोकण रेल्वेचा नाही आहे, हा कारखाना भारतीय रेल्वेचा आहे। संपूर्ण देशामध्ये लागणाऱ्या गोष्टीला पुरवठा करण्यासाठी सप्लायिंग कंपनी ऑल इंडिया, आणि म्हणून हा कारखाना, कारण कुठच्या ना कुठचे कारखाने कुठच्या ती रेल्वेशी जोडलेले असतात, म्हणून 17 रेल्वे, कोकण रेल्वेचा नाही। कोकण रेल्वे फक्त एक काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो। तुझा कारखाना हा भारतीय रेल्वेच्या संपूर्ण देशामध्ये लागणाऱ्या गोष्टींना लागणारे कंपनी इकडे देईल, आणि मला खात्री आहे की हळूहळू याचा फायदा आपल्याला संपूर्ण आणखीन अनेक गोष्टी इकडे आणण्यासाठी होऊ शकेल। पण काही झालं नाही तर काहीच नाही, कारण कोकणात काहीच नाही म्हणून हे पण नको, हा पण कारखाना नको, तर कधीच नको। पण एकदा आल्यानंतर कोकणात हे म्हणजे आणखीन आणता येऊ शकतं, आणि म्हणून याची आज खऱ्या अर्थाने आपण उद्याच्या कोकणच्या औद्योगिक विकासाचा पायाभरणीचा कार्यक्रम असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। खेड तालुक्यातील लोटे परशुराम MIDC मध्ये सुमारे 300 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या रेल्वेच्या कारखान्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नामदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नामदार अनंत गीते यांच्या उपस्थितीत करण्यात आले।
याप्रसंगी सौ उमा सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, चिपळूण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक DK शर्मा, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले विचार व्यक्त करताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नामदार अनंत गीते यांनी रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांचे कौतुक करीत आता खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला गती आली आहे असे सांगून कैलासवासी मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा दिला की कोकण रेल्वे हे स्वप्न होतं कोकणातील जनतेचं। जेव्हा कोकण रेल्वेचं नाव येतं तेव्हा पहिली आठवण होते ते मधु दंडवतेंची, कारण मधु दंडवते आणि कोकण रेल्वे असं समीकरण झालंय। आणि म्हणून पहिल्या कोकण रेल्वेच्या त्या रजत जयंती महोत्सवामध्ये मी सूचना केली होती प्रभू साहेबांना की कोकण रेल्वेचं नाव घेतल्यानंतर जसं मधु दंडवतेंची आठवण होते तसं आपण या कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करा। दुपदरीकरणाची चर्चा होईल तेव्हा सुरेश प्रभूंचं नाव घेतलं जाईल। आणि मला आनंद होतोय की दुपदरीकरण झालं, प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी कोकणवासियांनी या कोकण रेल्वेच्या सर्वच प्रकल्पांना आपण सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। किंबहुना आपल्या सहकार्यातूनच हे सगळे प्रकल्प उभे राहणार आहेत आणि मग हे प्रकल्प उभे राहिल्यानंतर निश्चितपणे त्याचा फायदा हा कोकणाला, कोकणातील जनतेला होणार आहे। मध्य रेल्वे व कोकण रेल्वेतर्फे DK शर्मा व संजय गुप्ता यांनी नामदार सुरेश प्रभू व नामदार अनंत गीतेंसह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। रेल्वेच्या विविध गरजा भागवण्यासाठी लोटे येथे कारखान्याची उभारणी केली जात आहे, त्यामुळे भविष्यात कोकणातील सुमारे 2000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांनी सांगून कोकणी माणसाच्या आशीर्वादामुळेच मी हे धाडस करीत असल्याचे सांगितले की जिकडे तिकडे रेल्वेचा रूळ पडतो तिकडे केवळ रेल्वेच येते असं नाही तर विकास देखील त्याच्या मागूनच हळूहळू येतो। मी रेल्वे धावते ती पुढे पुढे जाणार इंजिन दिसतं, पण रेल्वेच्या मागे असणारं जे न दिसणारं इंजिन आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी आहे की जे खऱ्या अर्थाने आपल्याला त्या विकासासाठी जोर देऊन काम करतात। आणि त्यांनी 3 दिवसापूर्वी 3 दिवस 18, 19 आणि 20 नोव्हेंबर आम्ही देशाच्या ह्याच्यात कधी झालं नसेल 13.5 लाख रेल्वेचे कर्मचारी, जवळजवळ 14-15 लाख रेल्वेचे असणारे सहकारी, या सगळ्या लोकांच्या आम्ही सूचना गोळा केल्या आणि या सूचना घेऊन नरेंद्र मोदींनी स्वतः 3 दिवस या कोकण रेल्वे विकास शिबिरासाठी संपूर्ण 3 दिवस दिले आणि त्यामधून त्यांनी सांगितलं की आता यापुढे लागणारी कोणती अडचण असेल तर ती दूर करण्याची जबाबदारी देशाचा पंतप्रधान म्हणून मी घेतो, पण आपण रेल्वेला विकासाच्या माध्यमातून पुढे नेऊया। आणि म्हणून यासाठी आज या कार्यक्रमाला आपण खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींनी जे तऱ्हेने एक वाटचालीला सुरुवात केली आहे त्याचं एक पुढचं पाऊल म्हणून हा आजचा कार्यक्रम असं मी समजतो। खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त करताना नामदार सुरेश प्रभूंमुळे कोकणाला खरोखरच अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले। पण आज रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून, सुरेश प्रभूंच्या माध्यमातून एक कारखाना आपल्याकडे, रेल्वेचा कारखाना या ठिकाणी, रोलिंग स्टॉकचा एक कारखाना या ठिकाणी येतोय। रेल्वेचे जे डबे बनतात त्या डब्याकरता लागणारे जे सुटे भाग आहेत या सुटे भागाच्या निर्मितीचा हा कारखाना आपल्याकडे येतोय। जवळजवळ 50 एकरामध्ये हा कारखाना उभा राहणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे। मी आल्यानंतर निवेदकांना ही विनंती केली की तुम्ही कारखान्याची सगळी माहिती देताय पण या कारखान्यात किती रोजगार मिळणार आहे ते तुम्ही काही सांगत नाही। ते म्हणाले साहेब तुम्ही जाहीर करा आणि मी आज या ठिकाणी विश्वास देतोय की या कारखान्यात मिळणाऱ्या रोजगारामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतोय। अनेकांना रोजगार मिळणार आहे। मी आता आकडा, माझ्याकडे तो आकडा नसल्यामुळे मी तो आकडा इथे जाहीर करू शकत नाही, परंतु हा मोठा कारखाना आहे देशभर। हे जे रोलिंग स्टॉक आहेत, हे जे रेल्वेचे डब्यांचे सुटे भाग आहेत याचा देशभर सप्लाय होणार आहे। म्हणजे त्या क्वांटिटीचा हा कारखाना आहे, तेवढं उत्पादन मास स्केल मध्ये प्रोडक्शन यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे किमान 1,500 ते 2,000 लोकांना, कामगारांना इथं रोजगार मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। सहकारी संस्था राजकारण विरहित असल्या पाहिजेत, कारण त्यामध्ये राजकारण आले की संस्था उद्ध्वस्त होतात। त्यामुळे सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी केले आहे।
आता एकच माझी इच्छा आहे आमदार साहेब की ह्या ज्या संस्था आहेत, आर्थिक संस्था आहेत, जिल्हा बँक असू दे, खरेदी विक्री संघ असू दे, कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्या, यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण येऊ नये. आणि राजकारण आलं मग घरात काय येईल, घरात राजकारण आलं की घराचा विध्वंस होतो. तसाच या संस्थांमध्ये राजकारण आलं तर मात्र संस्था टिकत नाही. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा लिलाव शेडचे भूमिपूजन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते व आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना समितीच्या कार्याचा आढावा सादर केला. या बाजार समितीच्या आवारामध्ये अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, स्त्री आणि पुरुष शौचालयाच्या 2 इमारती आणि मुख्य उद्दिष्ट आमचं जे आहे, मी मे मध्ये 10 मेला ज्या वेळेला सभापतीचा पदभार स्वीकारला त्यावेळेला आम्ही उद्दिष्ट जाहीर केलं होतं की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला हापूस आंबा हा विक्रीसाठी परजिल्ह्यात आणि परराज्यात जात असतो. म्हणून बाजार समितीचा पदभार स्वीकारल्यानंतर आम्ही सर्व संचालक मंडळाने एक संकल्पना जाहीर केली होती. डॉक्टर तानाजीराव चोरगे, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मला अंदाज समितीचे कार्यकारी पद मिळाल्याने माझ्या कार्यपद्धतीचा आता कोणालाही अंदाजच येत नाही. तसेच गजानन पाटील यांनी मच्छीमारांवर सेज लावून आमचा मात्र फेस काढला असे उद्गार आमदार उदय सामंत यांनी काढून जिल्हा बँकेचे कौतुक केले. गजानन पाटलांच्या कार्यक्रमाला सर यायचं म्हणजे थोडी मनामध्ये भीती असते. आम्हाला वाटत असते की आमच्या गाडीवर पण सेस लागेल की काय. मग अशी फेसचा विषय राहुल पंडितने काढला, पण गजानन पाटलांनी सेस लावून जोशीचा आमच्या तोंडाला पण फेस काढलेला आहे. सेस लावण्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, अतिशय पारदर्शकपणानं आपण काम करतायत, आमचे एक सहकारी म्हणून काम करतायत. त्याबद्दलचा खरोखरच अभिमान आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. आणि चोरगे साहेबांचं नेतृत्व मानून करतायत हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. रत्नागिरी शहरवासियांमध्ये एक प्रकारे जो अविश्वास निर्माण झाला आहे तो आपण दूर करीत पारदर्शकपणे कारभार करू, परंतु त्याकरिता मला पूर्ण 5 वर्षे काम करण्याची संधी मिळाली पाहिजे असे प्रतिपादन रत्नागिरी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले आहे. रत्नागिरी शहराचा प्रथम नागरिक म्हणून माझं कामाची पद्धत मी भरपूर वेळा सांगतो. आमच्याबद्दल जो अविश्वास आहे तो अविश्वास दूर करणे हा एक आमची महत्त्वाची गोष्ट आहे. लोकांचा दृष्टिकोन एक वेगळा असतो बघण्याचा, एक नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून. तर निश्चितच ह्या काही कालावधीमध्येच आम्ही हा आमचा कारभाराचं स्वरूप जे आहे ते निश्चित बदलू असा मी तुम्हाला सुद्धा साहेब चोरगे साहेब विश्वास देतो. हे तुमच्यासारखंच आम्ही काम करू, तुम्ही आमचं एक प्रेरणास्थान आहात. फक्त आमदार साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की टर्म जरा जी म्हणजे तुमची सुद्धा आणि माझी सुद्धा 5-5 वर्ष जर ठेवली तर काम चांगल्या प्रकारे म्हणजे कसं लोकांना चांगल्या दृष्टीने काम करता येईल. या प्रसंगी विधानसभेचे माजी सचिव भास्करराव शेटे, उपविभागीय कृषी अधिकारी आरिफ शहा, नाचणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ जयाली घोसाळे, जिल्हा परिषद सदस्या सौ विनया गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद आमरे, मधुकर दळवी, मेघा कदम, बाळू ढवळे,
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम, प्रदीप सावंत, संदीप सुर्वे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चाटे शिक्षण समूह आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत 6 डिसेंबर रोजी विज्ञान ज्ञान यात्रा 2016 चे आयोजन करण्यात आले आहे। आजचा विद्यार्थी हा खरंच प्रतिभावान आहे। गरज आहे बौद्धिक क्षमता जी आहे त्याची ती वाढवण्याची, आणि ही बौद्धिक क्षमता वाढवताना त्याचं उपयोजनात्मक नॉलेज जे आहे, ॲप्लिकेबल नॉलेज जे आहे ते वाढवण्यासाठी साधारणपणे विज्ञान प्रदर्शन आणि त्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना सहभागी व्हायला लावणं आणि तशा पद्धतीचा विचार करायची संधी देणं ही आजच्या काळाची गरज आहे। हाच विचार समोर ठेवून चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान ज्ञानयात्रा 2016चं आयोजन यावर्षी रत्नागिरीमध्ये आम्ही करत आहोत। इयत्ता 11वीच्या चाटे मेडिकल IIT अकॅडमीमध्ये शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा विकास करून जे छान एक्सपेरिमेंट तयार केलेले आहेत याचं प्रदर्शन रत्नागिरी आणि परिसरातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना करावं, त्यांना त्या पद्धतीचा विचार करायला भाग पाडावं आणि पुढच्या वर्षीचं प्रदर्शन जे आहे ते रत्नागिरीमधल्या सगळ्याच शाळांचं संयुक्तरित्या भरवावं, हा विचार रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि चाटे ग्रुपने केलेला आहे। यासाठी यावर्षीचं जे सायन्स नॉलेज फेअर आहे, ज्याला आम्ही विज्ञान ज्ञानयात्रा म्हणतो, ही मराठा भवन जिल्हा परिषद गेट शेजारी माळनाका रत्नागिरी या ठिकाणी मंगळवारी 6 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे। मी नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करेन की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक नवी दिशा देण्याचा छानसा प्रयत्न करावा। आजच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व गोडी निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक विचार करायला चालना देण्यासाठी ही विज्ञान ज्ञान यात्रा उपयुक्त ठरणार असून सर्वांनी या विज्ञान ज्ञान यात्रा याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून विजयी झालेले शिवसेना उमेदवार राजेश सावंत यांचे KTVचे संचालक रज्जाक काजी व वृत्तसंपादक अलिमिया काजी यांनी अभिनंदन केले। या प्रसंगी शिरगाव येथील शिवसेनेचे कार्यकर्ते जितेंद्र नेरकर, मिलिंद बाणे आदी उपस्थित होते। राजेश सावंत हे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असून आमदार उदय सामंत यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। त्यामुळे सुमारे 1400 मतं मिळवून ते विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। प्रभाग क्रमांक 3 मधील विकास कामे आपण मार्गी लावण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित नगरसेवक राजेश सावंत यांनी KTV जवळ बोलताना दिली आणि विजयाबद्दल समाधान व्यक्त केले। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। रेल्वेतर्फे लोटे MIDC येथे उभारण्यात येणाऱ्या कारखान्यामुळे कोकणच्या औद्योगिकीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन। सहकारी संस्था राजकारण विरहित असल्या पाहिजेत, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे, जिल्हा बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी केले आवाहन। आणि सुमारे 300 कोटी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या रेल्वेच्या कारखान्यामुळे कोकणातील 2000 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने अच्छे दिनाला झाली सुरुवात, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री रामदास अनंत गीते यांची ग्वाही।
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.